सो नमस्कार सगळ्यांना, ढेबे फॅमिलीच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आणि आज मी आलेले आहे रुळे गावच्या यात्रेला। रुळेला माझी नणंद दिलेली आहे आणि ही आहे माझी लाडकी भाची। ही नणंद आहे आणि ही रुळे गावातील काही महिला आणि ग्रामस्थ आहेत तिथले। हे रुळेचे ग्रामदेवत आहे आणि त्या मंदिरात आम्ही आलो होतो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी। ह्या माझ्या दोन नंदा आहेत आणि त्यांची सून आहे। मग आम्ही मंदिरात थोडेसे फोटो काढले। ही माझी नणंद आहे। मंदिराचे डेकोरेशन खूपच छान केलेले होतं। लाइटिंगने पूर्ण एकदम मंदिर सजवलेलं होतं। खूप छान डेकोरेशन केलेलं मंदिराचे। आणि ही आहे माझी लाडकी भाची, किती क्यूट आहे ना, गोलगप्पू। ही माझ्या ताईंची सून आहे आणि आमचा नैवेद्य दाखवून झालेला आहे मंदिरात। आता आम्ही घरी निघालेलो आहे, कारण घरी जेवण वगैरे असतं लोकांसाठी रात्रीच्या 2-3 किती वाजेपर्यंत, म्हणजे यात्रा म्हटल्यावर खूप सारे लोक येत असतात घरी। आणि मग आम्ही आता घरी जायला निघालो। पण मंदिराच्या बाहेर आवारात खूप छान खेळण्यांवाले, म्हणजे क्लिपा, टिकल्याचे पाकिट हेवाले आले होते। गावची यात्रा म्हणजे पालखी सोहळा असतो, पण आम्ही पालखी सोहळ्याला गेलो नव्हतो, खूप उशीर झाला होता आम्हाला। मग ताई मंदिरातच पालखीचे दर्शन घेत होत्या आणि मग सगळ्या त्या पालखीचं दर्शन घेतलं, कारण आम्हाला उशीर झाला होता। इकडे मोठ्या नणंदबाई बसलेल्या आहेत, खूप छान। आणि आता ते विचार करत असतील घरी कधी जायचं। खूप उशीर झालेला होता आम्हाला, रात्रीचे 9, 9:30, 10 वाजले होते तरी। मग घरी जाऊन सगळे पाहुणे जेवायला येतात ना संध्याकाळचे, यात्रा म्हटल्यावर खूप सारे पाहुणे येतात। मग घरी जाऊन सगळ्यांना जेवण वाढायला लागतं। यात्रा म्हटलं की गावात खूप सारी दुकानं येतात। आपण काही खरेदी करू किंवा ना करू, पण प्रत्येक दुकानात जाऊन सगळ्या वस्तूंचे किंमत विचारणे, लहान मुलांच्या खेळण्याची दुकानं आलेली, परत डोक्यातले क्लिप, गळ्यातले बांगड्या, ब्रेसलेट वगैरे अशी खूप सारी दुकानं आली होती। मी तर पर्सनली काही घेतलं नाही दुकानातून, पण त्यांनी सगळं घेतलं, काही थोडं थोडं त्यांना हवं होतं ते। मला तिथे सगळ्यात जास्त भावून जाणारी गोष्ट होती मंदिराचे डेकोरेशन। वॉज अमेझिंग, खूप छान होतं, खूपच मस्त होतं। खूप छान डेकोरेशन केलेलं मंदिराचे, लाइटिंग वगैरे। परत मंदिराच्या आतमधले देवाचा जे गाभारा असतो तिथं पण खूप छान डेकोरेशन केलेलं। अशा प्रकारे हा मिनी ब्लॉग इथं संपतो।